नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि ग्रुप बीच्या पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आर्थिक क्षेत्रातल्या घडामोडींचा आपण आज आढावा घेणार आहोत। तर या घडामोडी आपल्याला सगळ्या येणाऱ्या MPSC असतील किंवा अन्य परीक्षा असतील याला खूप महत्त्वाच्या घडामोडी आहेत। तर एक एक मुद्दा आपण पाहत चालू आर्थिक क्षेत्राच्या घडामोडीमध्ये। हा मुद्दा तुम्हाला इकॉनॉमिक्स या घटकासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे, ठीक आहे। तर चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून आर्थिक क्षेत्रातील घडामोडी यावर आपण फोकस करू, ठीक आहे। तर अर्थसंकल्प, ओके, आपल्या भारत सरकारचा जो 2020 आणि 21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आपण पाहणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून। तर अगोदर अर्थसंकल्प काय असतो की आपण अर्थशास्त्रामध्ये वाचतो की आगामी वर्षामध्ये एखाद्या देशाचा विकास करण्यासाठी विविध क्षेत्रावर जी काही त्या देशाच्या कायदेमंडळामध्ये माध्यमातून विशिष्ट तरतूद केली जाते, ठीक आहे। यामध्ये साधारणपणे मागच्या वर्षीच्या आकडेवारीचा किंवा चालू वर्षाच्या आकडेवारीचा आणि येणाऱ्या भविष्यातल्या वर्षाच्या आकडेवारींचा विचार केला जातो, ठीक आहे। साधारणपणे आर्थिक वर्ष आपल्या देशामध्ये आपण पाहू शकतो की 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष आहे, ठीक आहे। तर अर्थसंकल्पाविषयी पाहत असताना आपण भारताचा जर पूर्व इतिहास यामध्ये पाहिला तर ब्रिटिशांच्या काळामध्ये, ओके, ब्रिटिशाच्या काळामध्ये सगळ्यात अगोदर 1860ला पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडला गेला, ओके। तर विल्सन यांनी हा अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860ला मांडला होता, ओके। तर हे पहिलं वर्ष ब्रिटिशांच्या काळामध्ये, ओके। तर हा पूर्व इतिहास आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं ब्रिटिशांच्याच काळामध्ये वेगवेगळ्या कायद्यामध्ये त्याची सुरुवात झाली, ज्यामध्ये की आपण पाहू शकतो की 1858चा राणीचा जाहीरनामा असेल किंवा त्यानंतर परत 1892चा इंडिया कौन्सिल ॲक्ट असेल, 1909चा इंडिया कौन्सिल ॲक्ट ज्याला आपण मोर्ले मिंटो कायदा म्हणतो, ठीक आहे। यामध्ये कुठे भारतीय सदस्यांना आर्थिक प्रश्न विचारण्याचा किंवा त्यावर चर्चा करण्याचा अधिकार बहाल केला गेला, ठीक आहे। 1919चा कायदा असेल किंवा 1935, तर थोड्या प्रमाणे भारतामध्ये भारतीय लोकांना आर्थिक क्षेत्रामध्ये काही निर्णय घेण्याचे अधिकार दिले गेले, ठीक आहे। परंतु आपल्या देशामध्ये अर्थसंकल्पाला जी सुरुवात आहे ती 1860ला ब्रिटिशांच्या काळामध्ये झाली। स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने आर्थिक क्षेत्रामध्ये सर्व म्हणजे क्षेत्रातील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार सार्वभौम भारताला प्राप्त झाला। तर त्या दृष्टिकोनातून जे महत्त्वपूर्ण आहे भारतीय संविधानामध्ये त्यावर आपण थोडक्यात प्रकाश टाकू। परंतु त्यापूर्वी स्वातंत्र्यानंतर सगळ्यात अगोदर 26 नोव्हेंबर 1947 रोजी, ओके, 26 नोव्हेंबर 1947 रोजी आपल्या देशाचा अर्थसंकल्प, स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प हे R.K. षण्मुख शेट्टी यांनी मांडल्या, ओके, R.K. षण्मुख शेट्टी। तर हे भारताचे स्वतंत्र भारताचे हे पहिले अर्थमंत्री होते, ठीक आहे। स्वतंत्र भारताचे प्रथम अर्थमंत्री कोण, तर R.K. षण्मुखम शेट्टी। त्यानंतर आपण माहित आहे की 28 फेब्रुवारी 1950ला, ओके, प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी मांडला। जॉन मथाई म्हणजे भारत 26 जानेवारी 1950ला प्रजासत्ताक झाला आणि 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला। तर स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प R.K. षण्मुखम शेट्टी आणि हेच भारताचे पहिले अर्थमंत्री। त्यानंतर जेव्हा भारत प्रजासत्ताक झाला त्यावेळेस पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई। त्यानंतर जेव्हा 1952ला आपल्या देशामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि जनतेतून निवडून आलेल्या अर्थमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प मांडला 1952 साली, ठीक आहे, माफ करा 52 साली, कारण की सार्वत्रिक निवडणुकीनंतरचा हा पहिला अर्थसंकल्प मांडण्याचा मान हे C.D. देशमुख यांना आहे, ओके। तर हे महत्त्वपूर्ण आहेत, हे सर्व अर्थमंत्री आहेत, हे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थसंकल्प मांडणारे, हे प्रजासत्ताक भारताचा आणि सार्वत्रिक निवडणुकीनंतरचा पहिला अर्थसंकल्प C.D. देशमुख यांनी मांडला। हेच पहिले भारतीय RBIचे गव्हर्नर सुद्धा आहे, ठीक आहे। त्यानंतर यामध्ये आता साधारणपणे अर्थसंकल्प भारतीय संविधानाच्या अनुषंगाने आपण विचार करू। महत्त्वपूर्ण कलम 110 असेल किंवा 112 असेल, ओके। त्यानंतर 202 असेल। या 202 मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पाची तरतूद, राज्याचा अर्थसंकल्प, ठीक आहे, मांडण्याची घटनात्मक जबाबदारी ही राज्यपालांची आहे। राज्यपालांच्या वतीने अर्थमंत्री मांडतो किंवा भारताचा अर्थसंकल्प मांडण्याची घटनात्मक जबाबदारी ही राष्ट्रपतींची आहे, ओके। राष्ट्रपतींच्या वतीने त्यांचा प्रतिनिधी म्हणून
केंद्रीय अर्थमंत्री मांडत असतो. आणि 110 मध्ये धन विधेयकाची व्याख्या आहे. हा धन विधेयक कोणता आहे ठरवण्याचा अधिकार, व्याख्या करण्याचा अधिकार लोकसभेच्या अध्यक्षांना आहे. तर हे महत्त्वपूर्ण कलम जे की आपण राज्यघटनेच्या अनुषंगाने वेळोवेळी 110, 112, 202 विचारले जातात. ते एक रिव्हिजन म्हणून मी घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, आपल्या देशामध्ये अर्थसंकल्प साधारणपणे अर्थमंत्री मांडतात. अर्थमंत्री हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून मांडत असतात. परंतु भारताच्या इतिहासामध्ये 3 असे पंतप्रधान आहेत की ज्यांनी पंतप्रधानासहित देशाचा अर्थसंकल्प सुद्धा मांडलेला आहे. तर 3 पंतप्रधान कोण किंवा चौथा विसंगत असेल पर्यायामध्ये. खालीलपैकी भारताच्या कोणत्या पंतप्रधानांनी देशाचा अर्थसंकल्प पंतप्रधान पदावर असताना मांडला नाही? ठीक आहे. ओके. अर्थमंत्री नंतर पंतप्रधान झाले ते ओके. मनमोहन सिंग हे 1991 ते 96 या काळामध्ये अर्थमंत्री होते. नंतर ते पंतप्रधान झाले. परंतु पंतप्रधान असताना अर्थसंकल्प मांडण्याचा मान हे 3 पंतप्रधानांना आहे. ठीक आहे. जे की पंतप्रधान सुद्धा होते आणि त्यासोबत त्यांच्याकडे अर्थमंत्र्यांची म्हणजे किंवा अर्थ खात्याची जबाबदारी सुद्धा होती. अर्थ खात्याची जबाबदारी. तर असे 3 पंतप्रधान आहे आपल्या देशामध्ये. एक पंडित नेहरू आहे. ओके. पंडित नेहरू. दुसरे श्रीमती इंदिरा गांधी आहेत. ओके. तिसरे राजीव गांधी. ठीक आहे. तर पंडित नेहरू यांनी 1958, 59, श्रीमती इंदिरा गांधी यांनी 1970, 71 आणि राजीव गांधी यांनी 1987, 88. म्हणजे हे या काळामध्ये अर्थमंत्रीसुद्धा होते आणि पंतप्रधानसुद्धा होते. म्हणजे पंतप्रधान पदासोबत यांच्याकडे अर्थमंत्री या खात्याची अतिरिक्त जबाबदारी होती. त्यामुळे त्यांनी स्वतः हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान होते 2004 ते 14, परंतु 1991 ते 96 या काळामध्ये ते अर्थमंत्री होते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे 3 पंतप्रधान आपल्या देशाचे असे आहेत की ज्यांनी अर्थसंकल्प मांडला. यामध्ये चौथा विसंगत पर्याय स्वतः मनमोहन सिंग असू शकतात. ठीक आहे. त्यानंतर पाहू, आता आपल्या देशाचा अर्थसंकल्प आजपर्यंत सर्वात जास्त वेळा कोणी मांडला हे पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा मान जो आहे तो मोरारजी देसाई यांच्याकडे आहे. ओके. मोरारजी देसाई यांनी तब्बल 10 वेळा आपल्या देशाचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. 10 वेळा. त्यानंतर पी चिदंबरम आहेत 9 वेळा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प आपल्या देशाचा मांडलेला आहे. ओके. त्यानंतर यामध्ये आपल्याला माहीत आहे की यशवंतराव चव्हाण हे सुद्धा अर्थमंत्री होते. त्यांनी सुद्धा म्हणजे एक मराठी व्यक्तिमत्व सी.डी. देशमुख यांच्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी स्वतः आपल्या देशाचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. ओके. तर यामध्ये आपण पाहू शकतो की सध्या देशाचा 2020 आणि 21चा जो अर्थसंकल्प आहे त्या दृष्टिकोनातून मुद्दे आणि कोणी मांडला. तर आपल्याला माहिती आहे की निर्मला सीतारामन. ओके. जसं की मी तुम्हाला सांगितलं की 1970-71 साली श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला होता. त्या अर्थसंकल्प मांडणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री. ओके. तर निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प मांडला या दुसऱ्या महिला अर्थमंत्री आहेत. परंतु या प्रथम पूर्ण वेळ अर्थमंत्री आहेत. त्यामुळे पूर्ण वेळ अर्थमंत्री असणाऱ्या अर्थसंकल्प मांडणाऱ्या पहिल्या महिला कोण तर निर्मला सीतारामन, किंवा दुसऱ्या महिला कोण तर निर्मला सीतारामन, किंवा पहिल्या महिला अर्थसंकल्प मांडणाऱ्या असा सिंगल पूर्ण वेळ या नावाने आला तर निर्मला सीतारामन पहिल्या महिला, किंवा पहिल्या महिला कोण अर्थसंकल्प मांडणाऱ्या तर श्रीमती इंदिरा गांधी यांनी 1970-71 या साली या देशाचा अर्थसंकल्प आपल्या मांडलेला आहे. यापूर्वी निर्मला सीतारामन हे 2014 ते 19 या काळामध्ये आपल्या देशाच्या संरक्षण मंत्रीसुद्धा होत्या आणि त्या पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री किंवा दुसऱ्या संरक्षण महिला मंत्री होत्या. कारण की श्रीमती इंदिरा गांधी यांनी सुद्धा पंतप्रधान पदासोबत काही काळासाठी संरक्षण खात्याची जबाबदारीसुद्धा स्वीकारलेली आहे. तर पाहू आपण आपल्या देशाचा अर्थसंकल्प. तुम्हाला इतिहास सांगितला कोणतं कलम आहे, ब्रिटिशांनी कधी सुरू केली ही प्रथा, किंवा स्वतंत्र भारताचा अर्थसंकल्प, प्रजासत्ताक भारताचा अर्थसंकल्प, सार्वत्रिक निवडणुकीनंतरचा अर्थसंकल्प, त्यानंतर भारतीय संविधानातली कलमे, भारताचे माजी पंतप्रधान कोण आहेत ज्यांनी अर्थसंकल्प मांडला. ठीक आहे. हा साधारणपणे इतिहास आहे. आता अर्थसंकल्प आपण पाहू शकतो की साधारणपणे दरवर्षी म्हणजे 1 फेब्रुवारीला मांडला जातो 2017 पासून.
त्यापूर्वी तो 28 फेब्रुवारीला मांडला जायचा, परंतु 2017 पासून आपल्या देशाचा अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारीला मांडण्याची प्रथा सुरू झाली. ठीक आहे, हे एक महत्त्वाचं आहे. आणि 1 फेब्रुवारी 2017 पासूनच रेल्वेचा अर्थसंकल्पसुद्धा साधारण किंवा सर्वसामान्य अर्थसंकल्पामध्ये आपण मर्ज केला किंवा एकत्रित केला. आता रेल्वेचा अर्थसंकल्प हा स्वतंत्र मांडला जात नाही. हे एकमेव सरकारी उद्योग होता रेल्वे की ज्याचा अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडला जात होता. आणि ही प्रथा होती, परंपरा होती, जी की ब्रिटिश काळातली होती. ब्रिटिशांनी 1924 पासून आपल्या देशामध्ये रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली होती. तब्बल 92 वर्षापर्यंत आपल्या देशामध्ये रेल्वेचा अर्थसंकल्प हा स्वतंत्र मांडला गेला. ठीक आहे, परंतु 2017 पासून विवेक देबराव समितीच्या शिफारशीनुसार रेल्वेचा अर्थसंकल्प हा सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे आता फक्त एकच अर्थसंकल्प मांडला जातो, ज्याला आपण आपल्या संविधानानुसार ॲन्युअल बजेट म्हणतो किंवा वार्षिक वित्तीय विवरणपत्रक म्हणतो. ठीक आहे, तर तो पत्रक आपण 2017 पासून 1 फेब्रुवारीला मांडतो. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहू शकतो की साधारणपणे अर्थसंकल्प हा जेव्हा मांडला जातो केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून, त्यावेळेस तो सकाळी 11 वाजता मांडला जातो. पूर्वी हा संध्याकाळी 5 वाजता मांडला जायचा. ठीक आहे, तर 2001 पासून अर्थसंकल्प सकाळी 11ला सुरू झाला. ओके, हे एक लक्षात असू द्या. आजकाल विचारायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर 1 फेब्रुवारी हा दिनांक आणि विवेक देबराव समिती. ओके, त्यानंतर 92 वर्षाची प्रथा आपण 2017 पासून रद्द केली, म्हणजे 92 वर्ष रेल्वेचा अर्थसंकल्प हा स्वतंत्र मांडला गेला. त्यानंतर या अर्थसंकल्पातल्या तरतुदी, ठीक आहे, इझी ऑफ लिव्हिंग हे याची थीम आहे विशेष. 2020 आणि 21चा जो अर्थसंकल्प आहे त्याची थीम आहे. ठीक आहे, तर 2020-21 अर्थसंकल्पाची ही थीम आहे. ठीक आहे, प्राधान्य जे दिलेलं आहे भारताचा आर्थिक विकास असेल किंवा काळजी घेणारा समाज असेल. ठीक आहे, तर यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तर इझी ऑफ लिव्हिंग हे थीम 2020-21च्या अर्थसंकल्पाची आहे. आता याच्यामध्ये तरतूद काय काय पाहू. ठीक आहे, तर कृषी क्षेत्र. ओके, तर कृषी क्षेत्रामध्ये 2020-21च्या अर्थसंकल्पामध्ये कशावर फोकस केला गेला पहा. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे कर्ज दिलं जातो, शेतकरी कर्जासाठी या अर्थसंकल्पामध्ये 15 लाख कोटी रुपयांची तरतूद केलेली. 15 लाख कोटी. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. 2020-21च्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कर्जासाठी 15 लाख कोटी रुपयांची तरतूद आहे. ठीक आहे, त्यानंतर या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी जे आहे कृषी उडान योजना आहे. कृषी उडान. ओके, कृषी उडान योजना आपल्याला माहीत आहे की आपण अर्थशास्त्रामध्ये किंवा चालू घडामोडीच्या अनुषंगाने बऱ्याच वेळेस उडान योजना पाहतो. उडे देश का आम नागरिक. ओके, उडे देश का आम नागरिक म्हणजे सर्वसामान्यांना सुद्धा विमान प्रवास करता यावा यासाठी भारत सरकारने 2017 साली उडान ही योजना चालू केली होती. आता कृषी उडान योजना म्हणजे काय, जो शेतकऱ्यांचा शेतमाल आहे त्या शेतमालाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठा प्राप्त व्हाव्यात, म्हणजे तिथपर्यंत जाणे त्यांच्या दृष्टीने सोयीचं व्हावं यासाठी कृषी उडान योजना भारत सरकारने चालू केलेली आहे. आणि या अंतर्गत 2024 पर्यंत आपल्या देशामध्ये 100 विमानतळांची निर्मिती करण्यात येणार आहे. किती? 100 विमानतळे 2024 पर्यंत, हे लक्षात असू द्या. तर कृषी उडान योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असलेली योजना आहे, जी 2020-21च्या अर्थसंकल्पामध्ये आपण तरतूद केलेली आहे. त्यानंतर आपण मागच्या लेक्चरमध्ये एका पाहिले होतं किसान रेल्वे. ओके, तर 2020-21च्या अर्थसंकल्पामध्येच किसान रेल्वेची सुद्धा तरतूद आहे. म्हणजे आपल्या देशातल्या ज्या रेल्वे आहेत त्या रेल्वे एक प्रकारे त्यांना कोल्ड स्टोरेज निर्माण करायचे, म्हणजे पूर्ण रेल्वे ती एक फ्रीज असेल आणि ती रेल्वे शेतकऱ्यांचा म्हणजे नाशवंत स्वरूपाचा शेतमाल असेल, फळे असेल, भाजीपाला असेल, फूल असेल किंवा अन्य काही प्रक्रिया करायले शेतीतले पदार्थ असतील, तर अशा मालांना भारतातल्या वेगवेगळ्या शहरांच्या बाजारपेठा प्राप्त व्हाव्या यासाठी किसान रेल्वेची तरतूद 2020-21च्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली. आणि पहिली किसान रेल्वे महाराष्ट्रातूनच सुरू झालेली आहे, जी नाशिकमधील देवळाली ते बिहारमधील दानापूर या 2 शहरांमध्ये ही रेल्वे सुरू झाली. याचं जे काही इनॉग्रेशन आहे केंद्रीय रेल्वे मंत्री आणि किसान शेतकरी म्हणजे कृषी व किसान कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि पियुष गोयल यांच्या हस्ते झालेला आहे. ठीक आहे, तर देवळाली हे सुरू झालेली आहे. ठीक आहे,
तरतूद या अर्थसंकल्पनामध्ये होती. देवळाली हे नाशिकमध्ये आहे आणि दानापूर ओके हे बिहारमध्ये आहे. तर या 2 रेल्वे स्थानकादरम्यान पहिली किसान रेल्वे आपण चालू केलेली तरतूद या अर्थसंकल्पामध्ये होती. ठीक आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकतो की केंद्र सरकारने आपल्याला माहिती आहे की 2025 पर्यंत जे दूध उत्पादन आहे, ज्या दूध उत्पादनावर आपण प्रक्रिया करतो त्या प्रक्रिया करण्याची क्षमता आपल्याला दुप्पट करायची आहे. दूध उत्पादन प्रक्रिया दुप्पट करणे, दुप्पट. ठीक आहे. सध्या म्हणजे 54 दशलक्ष टन दुधावर आपण प्रक्रिया करतो दरवर्षी. तर 2025 पर्यंत आपल्याला ते 108 दशलक्ष टन दुधावर प्रक्रिया करायची. म्हणजे दुधापासून वेगवेगळे जे काही बाय प्रोडक्ट्स निर्माण केले जातात, ज्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर फार मोठी बाजारपेठ आहे आणि जगामध्ये दुधाच्या उत्पादनात तर भारत हे क्रमांक 1चं राष्ट्र आहे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. भारत 1998 पासून दुधाच्या उत्पादनामध्ये क्रमांक 1चं राष्ट्र आहे. ठीक आहे. हे लक्षात असू द्या. ओके. त्यामध्ये साधारणपणे आपण पाहू शकतो की 1 जून हे जागतिक दुग्ध दिन म्हणून पाळला जातो. म्हशीचं दूध हे पांढऱ्या रंगाचं असतो केसिन या घटक द्रव्यामुळे, किंवा गाईचं दूध हे पिवळ्या रंगाचं असतो कॅरेटिन या घटक द्रव्यामुळे, किंवा भारतामध्ये सर्वात जास्त दुधाचं उत्पादन उत्तर प्रदेश राज्यामध्ये होतो, किंवा भारतामध्ये सर्वात जास्त पर हेड म्हणजे दरडोई दुधाची उपलब्धता सर्वात जास्त पंजाबमध्ये आहे, 1100 ग्रॅमपेक्षा जास्त आहे. ठीक आहे. भारतामध्ये साधारणपणे पर हेड दुधाची उपलब्धता 394 ग्रॅम आहे. यामध्ये थोडीफार आकडेवारी बदलत राहते. ओके. तर अशा पद्धतीने दूध उत्पादन प्रक्रिया दुप्पट करायची 2025 पर्यंत. ओके. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातूनच 2025 पर्यंत जे जनावरांना लाळ खुरकत रोग होतो. ठीक आहे. माउथ डिसीज वगैरे, पायाला तोंडाला जो रोग होतो लाळ खुरकत. ओके. लाळ खुरकत हा जो रोग आहे याचं निर्मूलन करायचं आहे. जे की गाय, म्हशी, शेळ्या, मेंढ्या जे शेतकऱ्यांचं एक संपूरक व्यवसाय आहे. ठीक आहे. ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना बरंच उत्पन्नाची प्राप्ती होते, गायीपासून, म्हशीपासून, शेळ्यापासून, मेंढ्यापासून. ठीक आहे. तर त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना जो आजार होतो लाळ खुरकत नावाचं, त्याचं उच्चाटन निर्मूलन 2025 पर्यंत करण्याचं ध्येय या अर्थसंकल्पामध्ये भारत सरकारने जाहीर केलेलं आहे. ठीक आहे. तर या अशा पद्धतीने कृषी क्षेत्रावर कृषी उडान योजना, किसान रेल्वे, कृषी शेतकरी कर्ज वाटप 15 लाख कोटी रुपये. त्यानंतर 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी भारत सरकारने या अर्थसंकल्पनामध्ये, ठीक आहे, शेतकऱ्यांचं उत्पन्न कोणत्या वर्षापर्यंत दुप्पट करायचं, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे, दुप्पट. ओके. त्यासाठी मग काय केलेलं आहे या अर्थसंकल्पामध्ये, भारत सरकारने 16 कलमी कार्यक्रम जाहीर केला. किती कलमी? 16 कलमी कार्यक्रम. ओके. आपल्याला माहिती आहे वेगवेगळे कलमी कार्यक्रम विचारले जातात आपल्याला. ठीक आहे. तर म्हणजे 25 कलमी कार्यक्रम असेल 77 सालीचा, किंवा आपल्या 15 कलमी कार्यक्रम असेल जो की अल्पसंख्याकांसाठी 50 पॉईंट्स प्रोग्राम असेल, किंवा 16 कलमी कार्यक्रम हा आता शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केला, ज्या अनुषंगाने शेतकऱ्यांचं उत्पन्न आपल्याला 2022 पर्यंत दुप्पट करायचे आहे. आता या 16 कलमी कार्यक्रमामध्ये बऱ्याच तरतुदी आहेत. जलसिंचन असेल, ठीक आहे, किंवा मत्स्य व्यवसाय असेल. ठीक आहे. आता मत्स्य व्यवसायासाठी सुद्धा आपल्याला माहीत आहे की मत्स्य व्यवसायाचं उत्पादन वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न भारत सरकारच्या माध्यमातून केले जात आहे. आणि हे मत्स्य व्यावसायिकांना मदत करण्यासाठी सागर मित्र ही योजना सुरू केली. म्हणजे सागर मित्र म्हणून त्या भागातल्या युवकांना नेमण्यात येणार, म्हणजे एक प्रकारे युवकांना सुद्धा रोजगार मिळेल. ठीक आहे. तर युवकातली म्हणजे बेरोजगारी दूर करण्यासाठी जे समुद्रसीमा भागातले युवक आहेत त्यांना सागर मित्र म्हणून नेमण्यात येईल. म्हणजे एक प्रकारे त्यांना सागर मित्र म्हणजे त्यांना एक विशिष्ट प्रशिक्षण देण्यात येईल. मत्स्य व्यवसाय कशा पद्धतीने करायचा आहे, किंवा कसे निर्णय घ्यायचे आहेत, किंवा मत्स्य व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यासाठी हे सागर मित्र पद असेल. तर सागर मित्र या पदाची निर्मिती करण्यात येणार आहे आणि या माध्यमातून मत्स्य व्यवसाय, मत्स्य उत्पादन वाढवण्याचं उद्दिष्ट सुद्धा भारत सरकारचं या अर्थसंकल्पामध्ये आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काही महत्त्वपूर्ण तरतुदी कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पहा शिक्षण क्षेत्र. ओके. आता शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो की भारत सरकारने 2020-21च्या अर्थसंकल्पामध्ये 2020
2021चा जो अर्थसंकल्प आहे यामध्ये 99,000 कोटी जवळपास म्हणजे 99,600 कोटी रुपये, ठीक आहे, 99,600 कोटी रुपयाची तरतूद भारत सरकारने केलेली आहे. त्यामध्ये प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण, त्यानंतर यामध्ये राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ, राष्ट्रीय न्याय वैद्यकीय विद्यापीठ, ठीक आहे, म्हणजे फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी, ठीक आहे, ची सुद्धा घोषणा आहे. राष्ट्रीय पोलीस विद्यापीठाची घोषणा आहे, ठीक आहे, विद्यापीठ. त्यानंतर राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाची सुद्धा घोषणा भारत सरकारने या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. ओके. त्यानंतर याच अर्थसंकल्पामध्ये भारत सरकारने 3ऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला सुद्धा मान्यता दिलेली आहे, ठीक आहे. त्याचा सुद्धा उल्लेख या अर्थसंकल्पामध्ये आहे की टप्प्याटप्प्याने जे नवीन शैक्षणिक धोरण आहे 2019चं त्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या तरतुदी करण्यात येतील. त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू झाली होती, कारण की 29 जुलै 2020ला या अर्थसंकल्पानंतर भारत सरकारने त्या म्हणजे 3ऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मान्यता दिली होती, ठीक आहे. तर राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ, राष्ट्रीय न्यायिक विद्यापीठाची तरतूदसुद्धा यामध्ये केलेली आहे. ओके. तर शिक्षण क्षेत्र, कारण की यावर फोकस करणं फार गरजेचं आहे. 2030पर्यंत भारत हा जगातील सर्वात मोठा मनुष्यबळ उपलब्ध असणारा म्हणजे रोजगार असणारा देश असेल. त्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पामध्ये कौशल्य विकासावर सुद्धा आपण फोकस केलेला आहे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. यामध्ये आरोग्य क्षेत्र, ठीक आहे. तर आरोग्य क्षेत्राच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर कोविडच्या कारणाचा सुद्धा इथं आपण संदर्भ देऊ शकतो, ठीक आहे. तर या अर्थसंकल्पामध्ये आपण या हेल्थ सेक्टरवर 69,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. 69,000 कोटी. ओके. आता आरोग्य क्षेत्राच्या अनुषंगाने जर पाहिलं तर आपण काय काय ठरवले आहे, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे कुपोषण. ओके. सही पोषण देश रोशन याची घोषणा या अर्थसंकल्पापूर्वीच पंतप्रधानांनी केली होती. फिट इंडिया कार्यक्रम, ठीक आहे. त्यानंतर 2022पर्यंत आपल्या देशातून कुपोषण निर्मूलन करायचं आहे, ठीक आहे. कधीपर्यंत? 2022पर्यंत. ओके. त्यानंतर आपण पाहू शकतो की या अर्थसंकल्पामध्येच आपण 2025पर्यंत क्षयरोगाचं निर्मूलन ठेवलेलं आहे. क्षयरोग निर्मूलन 2020-21च्या अर्थसंकल्पामध्येच आपण त्याची घोषणा केलेली आहे 2025पर्यंत. TB हारेगा देश जितेगा ही घोषणासुद्धा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आहे. म्हणजे TB हारेगा देश जितेगा, देश जितेगा हे लक्षात असू द्या. TB हारेगा देश जितेगा. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की आरोग्याच्या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर जी जन औषधी केंद्र आहेत, जन म्हणजे जिथं आपल्याला माहीत आहे की अत्यंत कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी आपल्या भारतीय बनावटीच्या औषधांची उपलब्धता असते, ठीक आहे. तर जन औषधी केंद्र हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतील. ओके. जन औषधी केंद्र हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2024पर्यंत, कधीपर्यंत? 2024पर्यंत भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, ठीक आहे, जन औषधी केंद्राचा विस्तार करण्याचं ध्येय निश्चित केलेले या अर्थसंकल्पामध्ये. जन औषधी केंद्र, ठीक आहे. आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी शहराच्या मुख्य ठिकाणावर म्हणजे बस स्टँड्स वगैरे जर पाहिलं असेल की जन औषधी केंद्र इथे स्वस्त औषधे उपलब्ध होती स्वस्त किमतीमध्ये. तर त्या दृष्टिकोनातून जन औषधी केंद्राची भारतामध्ये म्हणजे विस्तार करायचा आहे संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, ठीक आहे, ते 2024पर्यंत. त्यानंतर याच अर्थसंकल्पामध्ये पाहिलेलं आहे की ज्या ठिकाणी जिल्हा आरोग्य केंद्र आहे, ठीक आहे, त्या जिल्हा आरोग्य केंद्राला लागूनच लगतच किंवा त्याच्याशीच म्हणजे संदर्भित जिल्हा प्रत्येक यामध्ये जिल्हा वैद्यक विद्यालय म्हणजे महाविद्यालय, ओके, महाविद्यालयची घोषणा केलेली आहे की जिल्हा वैद्यक महाविद्यालयाची स्थापना करण्यात येईल प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी. ते सरकार आणि खाजगी क्षेत्र या दोघांचे म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र संयुक्तपणे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा आरोग्य केंद्रालगतच जिल्हा वैद्यक महाविद्यालयाची सुद्धा स्थापना करतील. या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा केलेली आहे, ठीक आहे. तर क्षयरोग निर्मूलन,
त्यानंतर कुपोषण, जनऔषधी केंद्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आरोग्य क्षेत्राच्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पामध्ये इंद्रधनुष्याचा आपण, ठीक आहे, इंद्रधनुष्य याला आपण म्हणू शकतो 3, ठीक आहे. ॲक्च्युली इंद्रधनुष्य जी योजना आहे, ओके, ही योजना 2014ला सुरू झालेली आहे, ठीक आहे. 25 डिसेंबर 2014ची ही योजना आहे, ठीक आहे. याचा उद्देश होता जे 2 वर्षापर्यंतचे वयाचे बालक आहे, म्हणजे 2 वर्षापर्यंत वयाचे बालक आणि गरोदर माता, ओके, तर यांना गरोदर माता, ठीक आहे, यांचं लसीकरण करणे, ठीक आहे. यामध्ये 7 प्रकारच्या लसीची तरतूद होती सुरुवातीला. आता या अर्थसंकल्पामध्ये या लसींची संख्यासुद्धा वाढलेली, यामध्ये 12 लसी देण्यात येणार आहे 2020-21च्या अर्थसंकल्पानुसार इंद्रधनुष्य. कारण की आपल्या देशामध्ये आपण पाहतो की अनेक वर्षापासून वेगवेगळ्या लसीकरणाचे कार्यक्रम आपल्या देशात सुरू आहे. तरी पण खूप मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात किंवा दुर्गम भागात किंवा आदिवासी भागामध्ये लसीकरण पाहिजे त्या प्रमाणामध्ये बालकांचं किंवा गरोदर मातांचं होत नाही. त्यामुळे बरेच आरोग्याचे प्रश्न भविष्यामध्ये निर्माण होत असतात. तर ते टाळण्यासाठी आपण जास्तीत जास्त म्हणजे आज ह्या कार्यक्रमाची म्हणजे पूर्वी हा कार्यक्रम जेव्हा सुरू झाला तर 62 ते 65% लसीकरण बालकांचं आपल्या भारतामध्ये होत होतं. आता ते 90%च्या पुढे गेलेलं आहे. तर इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 2 वर्षापर्यंतच्या बालक आणि गरोदर मातांच्या लसीकरणासाठी आहे. तर यामध्ये अर्थसंकल्पामध्ये जे पूर्वी 7 लसी होत्या आता त्यामध्ये 12 लसी जी निश्चित केलेल्या आहेत, हे लक्षात असू द्या. तर इंद्रधनुष्य हा प्रोग्राम. त्यानंतर इंद्रधनुष्य 2015चा आणखीन एक कार्यक्रम आहे, परंतु तो कार्यक्रम बँकिंग क्षेत्राशी संबंधित आहे, बँकांच्या वित्तीय पुरवठ्यासाठी. आणि त्या संदर्भातली इंद्रधनुष्य परिषद ही पुण्यामध्ये झाली होती. अरुण जेटली त्यावेळेस अर्थमंत्री होते, ओके. त्यानंतर पाहूया आपण सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्र, ओके. तर पर्यटन क्षेत्रावर किंवा सांस्कृतिक क्षेत्रावर सुद्धा 2020-21च्या अर्थसंकल्पामध्ये बराच आपण भर दिलेला आहे. तर त्यामध्ये आपण पाहू शकतो की काय केलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी, ओके, पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी जी प्राचीन काळातली स्थळे आहेत, प्राचीन स्थळांचा विकास करण्याचा आपण निश्चित केलेले आहे. जे प्राचीन स्थळ आहेत ज्यामध्ये शिवसागर एक आहे, शिवसागर, त्यानंतर हस्तिनापूर आहे, त्यानंतर राखीगड आहे, त्यानंतर धोलवीरा आहे, त्यानंतर आदिचन्नूर आहे, ओके. हे 5 प्राचीन स्थळ आहेत. प्राचीन काळामध्ये आपण इतिहासामध्ये आपण पाहतो या शहरांचा उल्लेख, ठीक आहे. तर हे भारताच्या प्राचीन काळातल्या या शहरांना ऐतिहासिक वारसा आहे, तर यांचं पुनरुज्जीवन करायचं आहे, ठीक आहे. तर शिवसागर हे शहर जे आहे ते आसाममध्ये आहे, हस्तिनापूर जे आहे ते उत्तर प्रदेशमध्ये आहे, ओके. त्यानंतर राखीगड हरियाणामध्ये आहे आणि धोलवीरा गुजरातमध्ये आहे, आदिचन्नूर हे तामिळनाडूमध्ये आहे, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. जोड्या वगैरे विचारल्या जाऊ शकतात किंवा विसंगत विचारल्या जाऊ शकतो. तर शिवसागर, हस्तिनापूर, राखीगड, धोलवीरा आणि आदिचन्नूर, ओके. त्यानंतर याच अनुषंगाने या अर्थसंकल्पामध्ये आपण पाहू शकतो की आदिवासी संग्रहालयाची सुद्धा घोषणा केलेली आहे, ओके. तर आदिवासी संग्रहालय, त्यानंतर समुद्र संग्रहालय, त्यानंतर सांख्यिकी संग्रहालय, ओके. आणि याच अर्थसंकल्पामध्ये पहा भारत सरकारने स्वतंत्र राष्ट्रीय सांख्यिकी धोरण जाहीर करण्याचं सुद्धा घोषणा केलेली. कोणत्या क्षेत्राचं धोरण म्हणजे महिला धोरण, बालक धोरण, आरोग्य धोरण का सांख्यिकी. तर सांख्यिकी धोरण जाहीर केलेलं आहे, म्हणजे घोषणा केलेली आहे की या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला सांख्यिकी धोरण सुद्धा जाहीर करायचं आहे.
ठीक आहे. स्टॅटिकल जी पॉलिसी आहे, आपण सांख्यिकी दिन आपल्या देशाचा राष्ट्रीय सांख्यिकी दिन हा 29 जून आहे आणि जागतिक सांख्यिकी दिन हा 20 ऑक्टोबर आहे. PC महालनोबिस यांचा जन्मदिवस आपल्या देशामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून पाळतो आणि त्यांच्या नावाने सांख्यिकी क्षेत्रातला पुरस्कारसुद्धा जाहीर केलेला आहे. PC महालनोबिस म्हणजे प्रशांतचंद्र महालनोबिस पुरस्कार, पहिला पुरस्कार मागच्या वर्षी दिलेला आहे, तो C रंगराजन यांना दिलेला आहे. लक्षात असू द्या, पहिला पुरस्कार आहे PC महालनोबिस जीवन गौरव, तो C रंगराजन, RBIचे माजी गव्हर्नर. ओके. तर सांख्यिकी संग्रहालय, तर आदिवासी संग्रहालय हे रांचीमध्ये होणार आहे, रांची झारखंड. समुद्र संग्रहालय हे लोथल हे आपल्या हडप्पा सिंधू संस्कृतीच्या काळातलं सुद्धा हे प्रसिद्ध शहर, त्या काळामध्ये सुद्धा हे व्यापारासाठी आणि आंतरराष्ट्रीय जहाज वाहतुकीसाठी प्रसिद्ध असलेलं शहर होतं. हडप्पा सिंधू संस्कृतीच्या काळातलं. लोथल हे गुजरातमध्ये, रांची हे झारखंडमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे. आणि हे कोलकाता या ठिकाणी, जिथं मिंट आहे म्हणजे आपली टाकसाळ आहे त्या ठिकाणी. ओके, हे लक्षात असू द्या. तर या अर्थसंकल्पामध्ये यावर सुद्धा आपण फोकस केलेला आहे. त्यानंतर पाहू पुढचा आहे पायाभूत सुविधा. आता पायाभूत सुविधा काय काय आहे यामध्ये आपल्याला रेल्वे दिसते, रस्ते दिसतात. ओके, तर काय काय आपण डिक्लेअर केलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण पाहू शकतो 2020-21चा जो अर्थसंकल्प आहे त्यामध्ये पायाभूत सुविधासाठी 103 लाख कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. किती? 103 लाख कोटी. 103 लाख कोटी रुपयाची तरतूद हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी आपण निश्चित केलेली आहे या अर्थसंकल्पामध्ये. आता त्यामध्ये काय काय आपण डिक्लेअर केलेलं आहे यामध्ये पाहू शकतो की आसाममध्ये सादिया धुबरी या ठिकाणी राष्ट्रीय जलमार्ग निर्माण होईल 2022 पर्यंत. ओके, राष्ट्रीय जलमार्ग. त्यानंतर मुंबई दिल्ली हा एक्सप्रेसवे निर्माण करण्याची यामध्ये तरतूद आहे. 2023 पर्यंत हा मार्गसुद्धा पूर्ण होईल अशी घोषणा या अर्थसंकल्पामध्ये केली. त्यानंतर बंगळुरू चेन्नई एक्सप्रेसवे, ठीक आहे. ओके. त्यानंतर पुणे मेट्रो रेल्वेसाठी सुद्धा पुणे मेट्रो रेल्वे साठी फ्रान्सकडून कर्ज, फ्रान्सकडून मदत होईल, याला आर्थिक मदत. ओके. त्यानंतर या अर्थसंकल्पामध्ये आपल्या देशात 2020-21 या वर्षामध्ये 27,000 किलोमीटर रेल्वेचे विद्युतीकरण सध्या 39,866 किलोमीटर रेल्वेचं विद्युतीकरण झालेलं आहे. 58.59% रेल्वे सध्या आपली इलेक्ट्रिफिकेशन्स आहे. 27,000 किलोमीटर रेल्वेचं विद्युतीकरण या अर्थसंकल्पामध्ये आपण जाहीर केलेलं आहे. त्यानंतर तेजस रेल्वे जी आपली भारतातली सर्वात वेगवान रेल्वे म्हणून ओळखली जाते, ठीक आहे. तर माफ करा, सगळ्यात वेगवान रेल्वे जी आहे ती ट्रेन 18 वंदे भारत आहे. तर तेजस ही जी रेल्वे आहे, ओके, जी आपण एक खाजगी क्षेत्रासाठी ही रेल्वे आपण दिली होती काही काळासाठी, ठीक आहे. परंतु पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे खाजगीकरणाच्या विचारात सध्या सरकार इथं संशयामध्ये आहे. तर तेजस रेल्वेच्या धर्तीवर रेल्वेची निर्मिती करणे, ही भारतीय बनावटीची रेल्वे तेजस रेल्वेच्या धर्तीवर रेल्वेची निर्मिती करणे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जो मेट्रो प्रकल्प, माफ करा, आपला जो पुणे मुंबई जो अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प आहे त्यावर सुद्धा यामध्ये अर्थसंकल्पामध्ये चर्चा केली गेली आणि 2024 पर्यंत बुलेट ट्रेन जी आहे ती चालू करण्याची घोषणा या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे.
आपण पाहतोय सध्या जमीन अधिग्रहणाचं काम चालू आहे, बऱ्याच अडचणी सरकारला त्या ठिकाणी येत आहे, काही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा अडचणी होत्या. ओके, तर 2024पर्यंत बुलेट ट्रेन जी मुंबई अहमदाबाद ओके या शहरामध्ये आहे. ओके, आपल्याला माहीत आहे की हे दोन शहर ही भारतातली पहिली बुलेट ट्रेन असणार आहे. 2009-10च्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी घोषणा केली गेली होती, परंतु ती मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन नव्हती, त्यावेळेस ती पुणे अहमदाबाद होती. ठीक आहे, परंतु नवीन जो म्हणजे 2018मध्ये यासाठी नंतर बदल केला गेला. तर सध्या आपण हे लक्षात ठेवा की मुंबई अहमदाबाद या दरम्यान ही जी बुलेट ट्रेन आहे जी 508 किलोमीटरची आहे. ठीक आहे, यासाठी जपनीज इंटरनॅशनल कोऑपरेशन असोसिएशनकडून म्हणजे जपानकडून यासाठी 110 लाख कोटी रुपयाची तरतूद म्हणजे केलेली आहे. ठीक आहे, जपानचं आर्थिक सहाय्य आहे, याला आर्थिक सहाय्य आणि तांत्रिक सहाय्य या बुलेट ट्रेनसाठी. ओके, 380 किलोमीटर प्रति तास या वेगाने ही धावणारी बुलेट ट्रेन असेल भारतातली. ठीक आहे, 24पर्यंत हे डिक्लेअर केलेलं आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर या ठिकाणी या अहमदाबाद ह्या शहराचा उल्लेख पण दिसतो. तर अहमदाबाद शहरामध्ये सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये 2020-21च्या गिफ्ट सिटी ओके गिफ्ट सिटी होणार आहे. म्हणजे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी असा हिचा लॉंग फॉर्म आहे. गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी ही जी गिफ्ट सिटी आहे, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरचं सोन्या आणि चांदीचा व्यवहार होणार आहे. म्हणजे सोने चांदीची ही बाजारपेठ असणार आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाची, आंतरराष्ट्रीय पातळीची. तर गिफ्ट सिटीची निर्मिती अहमदाबादमध्ये होत आहे आणि त्याविषयी सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये चर्चा झालेली आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतर पुढे पाहूया.